नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बघूया आजचे बातमीपत्र। आई, ह्या रुजदा गुळ पावडरने पदार्थाला खरी चव येते। अगदी बरोबर। शुद्ध सेंद्रिय रुजदा गुळ पावडर, दरम्यान पौष्टिक आणि चवदार। जिल्हा परिषद व महापालिकेचे प्राथमिक शिक्षक असल्यास त्यांना सक्रिय राजकारणात भाग घेता येत नाही। मात्र माध्यमिक, ज्युनियर कॉलेज आणि सीनियर कॉलेज शिक्षक असल्यास राजकारणात सक्रिय भाग घेता येतो। निवडणुकीला उभं राहता येते, प्रचारही करता येतो। त्यात कुणीही आडकाठी करू शकत नाही। दोघांच्याही सेवा शर्ती व कायदा वेगळा आहे। त्यामुळे शिक्षकांना राजकीय पक्षात व संघटनेत काम करण्याचा अधिकार आहे, अशी माहिती आमदार सुधाकर अडबाले यांनी दिली। निवडणुकीच्या प्रचारात शिक्षकांना भाग घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काही अधिकारी परस्पर देत असल्याच्या बातम्या येत आहेत। जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे शासकीय कर्मचारी आहेत। ते सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर बंधन जरूर आहे। मात्र माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांना खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच निवडणुकीसंदर्भात स्वातंत्र्य आणि अधिकार दिला आहे। हे शिक्षक शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नव्हेत, तर ते त्या अनुदानित शिक्षण संस्थांचे किंवा विना अनुदानित शिक्षण संस्थांचे कर्मचारी असतात। त्यामुळे त्यांना कोणताही अधिकारी प्रतिबंध करू शकत नाही। तसे केल्यास ते राज्यघटनेतील तरतुदीशी विसंगत ठरेल। टीचर पॉलिटिकल लीडर राज्यघटनेतील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती कायदा व नियमावलीनुसार शिक्षकांना पूर्ण राजकीय स्वातंत्र्य आहे। राज्यघटनेच्या भाग 6 प्रकरण 3 अनुच्छेद 171 ग नुसार माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अशा त्या राज्यातील शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना विधान परिषदेवर प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे, असेही आमदार अडबाले यांनी म्हटले आहे। महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 आणि नियमावली 1981 मध्ये शिक्षकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार देण्यात आला आहे। प्रचार करणे, भाषण करणे, संदेश देणे याला कोठेही प्रतिबंध करण्यात आलेला नाही। निवडणुकीत प्रचार प्रसार करणे, भाषण करणे, मेसेज करणे, व्हॉट्सॲपवर मेसेज करणे कायद्यानुसार विहित आहे। राज्यघटनेतील मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकारात अभिव्यक्ती स्वातंत्र्यही येते, त्यावर प्रतिबंध लादता येत नाही। मतदानाच्या दिवशी शिक्षकांना निवडणुकीचे काम करावे लागते, ती सुद्धा घटनेने दिलेली जबाबदारी आहे। त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांना राजकीय पक्षात काम करता येत नाही। मधुकरराव चौधरी, वसंत पुरके, प्रा जावेद खान, प्रा रामकृष्ण मोरे हे शिक्षकच होते। ते शिक्षण मंत्रीही झाले। शिक्षक म्हणून ते निवृत्तीपर्यंत कार्यरत होते। तेव्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि सीनियर कॉलेजच्या शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनात्मक अधिकार आणि राजकीय स्वातंत्र्य निर्भयपणे अनुभवले पाहिजे। कुणालाही घाबरता कामा नये, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले। या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।